नमस्कार, मी अजयनाथ बडक माझ्या व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आलेलो होता सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजेच श्री अंबाभवानी संस्थान लोणवडी। तर सन 2000 तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर हे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी आपण बघणार आहोत। आणि हे जे परिसर आहे हे भाविक भक्तांनी फार नवरात्र उत्सवामध्ये फार भरलेला असतो। आणि या ठिकाणी हा परिसर बघू शकता, हा लोणवडीचा परिसर आहे। आणि यामध्ये पूर्ण जो पर्यावरण आहे, एक पर्यावरण दृष्टी, हे एक निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। तर हे एक नवसाला पावणारी देवी आणि लोणवडी गावाची दैवत आहे। या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर हे पूर्ण मंदिर काय वैशिष्ट्य आहे आणि पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे। चला तर बघूया। मंदिराची माहिती यांच्याकडून जाणून घेणार आहोत। यांना पूर्ण जे मंदिराची माहिती आहे तर त्यांच्याकडून पुरेपूर माहिती आपल्याला या ठिकाणी देणार आहे। तर ज्ञानेश्वर भाऊ आपल्याला या ठिकाणी माहिती सांगणार आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर सुलताने, अंबाभवानी संस्थान लोणवडी या संस्थांचा संचालक म्हणून सुद्धा मी या ठिकाणी कार्य करतो। या देवीची जी माहिती जर सांगायची झाली तर हे जवळपास 400 वर्षापासून या देवीची तर आख्यायिका आहे। लोणवडी ज्यावेळेस स्थापन झाली साधारण 1400च्या शतकामध्ये, त्यावेळेस ही देवीचं मंदिर तर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। आख्यायिका अशी आहे की देवी जी या साईडने देवी इथं आलेली आहे आणि इथं पूर्वी ह्या मंदिराच्या अगोदर इथं एक हेमाडपंथी जुनं मंदिर होतं। त्या मंदिराच्या सभोवताली एक रथाची चाकं आणि घोड्यांची जी खुरं असतात त्यांचे सुद्धा निशाण या ठिकाणी पूर्वी होतं। त्यानंतर साधारण 2000 साली या देवीचं पुनरुद्धार झाला आणि देवीचं नवीन एक सुसज्ज असं मंदिर बांधण्यात आलं आहे। 2000 साली लकी ड्रॉच्या मार्फत हे मंदिर बांधलेलं आहे। त्यानंतर चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी देवीचं एक भव्य अशी जत्रा भरते। साधारण 200 किलोमीटरहून या ठिकाणी भाविक आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येतात। आणि या देवीची आख्यायिका आणि या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही नवसाला पावणारी देवी। कुठलाही भक्त असा नाही की तो इथून नाराज होऊन गेलेला आहे। कुठल्याही प्रकारची जर अडचण असली, देवीला इथं सांगितली, एका वर्षात ती पूर्ण करण्याची ताकद या ठिकाणी या देवीत आहे। तर माझी आणखी एक तुम्हाला प्रश्न होता की जे 8 माळे असतात ना, 8 माळे का 9 माळे? 9 माळे। आता 9 माळ त्यांचं काय विशिष्ट आहे या देवीबद्दल काय? या ठिकाणी प्रत्येक माळीला या ठिकाणी जवळपास हजारो भक्तांची गर्दी सकाळी 4 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होते। संध्याकाळी सुद्धा इथं आरती होते। सकाळी जवळपास 4 ते 5 हजार भाविक या ठिकाणी आरतीसाठी उपस्थित असतात। पंचक्रोशीतील संपूर्ण भाविक या ठिकाणी आरतीला येतात। इथं महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम होतो। चहा असेल, फराळ असेल, पूर्ण या ठिकाणी आयोजन केलेलं असतं। तर बघू शकता अशी भव्य दिव्य अशी मूर्ती अंबाभवानीची या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते। तर ही आहे मूर्ती। तर ही मूर्ती स्थापना कधी झालेली म्हणलं तुम्ही? साधारण ही जी नवीन मूर्ती आहे ही साधारण 2000 साली या ठिकाणी आणलेली आहे। संगमरवर दगडानं राजस्थानहून मूर्ती स्पेशल खास बोलवली आहे। पण काही मध्ये थोडं अडचणीच्या काळामध्ये देवीचं थोडं भंग झाल्यामुळं ही पुन्हा डबल नवीन मूर्ती ही 2000 साधारण 14-15 साली बसवलेली आहे। तर जो बाहेरचा परिसर आहे आणि बाहेर भरपूर जे मंदिर आहे, छोटे छोटे मंदिर आहे, ते काय विशिष्ट त्यांचे कोणते कोणते मंदिर आहे ते आता आपण बघितलं तर ह्या साईडला कानिपनाथाचं मंदिर आहे। समोर जे आपले धनगर बांधव आहेत त्यांचं जे कुलदैवत आहे ते बिरोबा महाराज म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी समोर मंदिर आहे। आणि त्याच्या साईडला पुन्हा खाली जर आपण बघितलं तर गिरजा मातेचं या ठिकाणी मंदिर आहे। तर असं हे सुसज्ज असं वातावरणात हे पूर्ण मंदिर या ठिकाणी। हे आपण आपल्या मंदिरात, आपल्या देवीच्या मंदिराच्या समोर हे दैत्य महाराज आहे। दैत्य महाराजांचं मूर्ती ठेवण्याचं कारण की आपल्या अंबाभवानी मातेला जे काही नवसाला जे बकरा बोकडं कापतात त्याचा नैवेद्य इथं दैत्य महाराजला दिला जातो। आतमध्ये देवीला
नैवेद्य वाहिल्या जात नाही. त्यामुळं हे दैत्याची आख्यायिका आहे की जो बोकडाचा किंवा बकराचा जो नैवेद्य आहे तो या ठिकाणी दिला जातो. तर हा जो सोबतचा परिसर बघताय तुम्ही, यामध्ये एक तलाव पण आहे, एक विहीर आहे, देवीसाठी विहीर बांधलेली वाटते त्यांनी. या देवीसाठी- ठिकाणी आपण जी विहीर तुम्ही ज्या विहिरीचा उल्लेख केलेला आहे ते विहिरीचं सांगितलं जर पाहिलं तर विहीर फक्त 20 फूट खोल आहे. पण ही 20 फूट खोल विहीर पूर्ण 12 महिने यासाठी देवीला या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देते. आपण बघितलं 10 पुरुषावर आपल्याला पाणी लागत नाही, पण ही 20 फुटाची विहीर देवीसाठी पूर्ण 12 महिने या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देते. त्याच्यानंतर हा परिसर आहे जो निसर्गरम्य वातावरण आहे या ठिकाणी, म्हणजे लोणाडी गावासाठी एक विशिष्ट ठिकाण म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि या परिसराबद्दल काय सांगू शकता तुम्ही? या परिसराचं जर सांगायचं झालं तर देवीचं आमचं जे लोणवाडी गाव आहे ते पश्चिमेला आहे आणि देवीचं मंदिर हे पूर्वेला आहे. पण देवीची जो मंदिराचा जो चेहरा आहे, देवीचा जो चेहरा आहे तो गावाच्या दिशेने. आख्यायिका अशी की देवीचं 12ही महिने म्हणजे पूर्ण वेळ देवीचं लक्ष हे आमच्या गावावर आहे आणि देवीची कृपा सुद्धा या लोणवाडी गावावर आहे, अशी सुद्धा या ठिकाणी आख्यायिका. तर जे मंदिर तुम्हाला बोललो होतं ते कानिफनाथ महाराज मंदिर त्या ठिकाणी बघू शकता, तर त्याच्याबद्दल सांगू शकता हे तुम्ही? बघा, आपण आता या ठिकाणी देवीच्या मंदिराच्या वरती टेरेसवर आलेलो आहे आणि आपण या वर आल्यानंतर आपण जर पूर्ण परिसर बघितला तर एकदम असा निसर्गरम्य हा परिसर आहे. या ठिकाणी जर जो भाविक या ठिकाणी येतो तो या परिसरात आणि या देवीच्या भक्तीत इथला तल्लीन होऊन जातो की त्याला कुठल्याच आपल्या सुखाचं दुःखाचं कुठल्याच प्रकारचं त्याला लक्ष नसतं. या ठिकाणी देवीच्या मंदिराच्या व्यतिरिक्त आता आपण पाहू शकतो हे चैतन्य कानिफनाथाचं मंदिर आहे. हे सुद्धा एक या ठिकाणी जागृत आणि पवित्र मंदिर या ठिकाणी आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी बिरोबा महाराज जे आपल्या धनगर बांधवांचं जे समाजाचं आराध्य दैवत आणि त्याला कुलदैवत म्हणतात ते सुद्धा आहे. आणि त्याच्या पाठीमागे अजून खाली आपण ते झाडामध्ये जर बघितलं तर गिरजा मातेचं या ठिकाणी मंदिर आहे. इथं आपण आणि ते गाव आहे त्या साईडला, आणि ही लोणवाडी गाव आहे या ठिकाणी. आणि हे काय म्हणताय तुम्ही खाली? ही खदान आहे, पण जी विहीर मी तुम्हाला मागाशी उल्लेख केला तर ही विहीर फक्त 20 फूट खोल आहे आणि पूर्ण 12 महिने या ठिकाणी या देवीसाठी आणि देवीचे जे इथं झाडे लावलेले आहे त्यासाठी देवी या विहिरीचं पाणी पूर्ण या ठिकाणी मिळतं. तर अशा प्रकारे अंबा भवानी संस्थान लोणवाडी हा व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार केलेला आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी पूर्ण या परिसराची माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त झाला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर शेअर सुद्धा करा. करा. जय माता दी. जय माता दी. अरे 0.5 मध्ये काढावं लागतो. अरे किती भारी दिसतोय बाय. हा हे बी दाखवू शकतो.